जगभरात वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेपरफुटी प्रकरण तसंच विविध जनहिताच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भव्य आंदोलन करण्यात आलं। स्थानिक रामनगर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिरे, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली। तसंच वाढत्या महागाईचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून भाकरी करण्यात आल्या। या संदर्भात विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। अरे नहीं चाहिए अच्छे दिन, नहीं दो बुरे दिन। अरे नहीं चाहिए अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन। मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद। ज्या प्रकारे देशामध्ये शेतकरी असो, युवा वर्ग असो, महिला असू दे, या सगळ्या पीडित आहे। ज्या प्रकारे महागाईचे दर दिवसांदिवस वाढत चाललेले आहे, ज्या सिलेंडरचे भाव 350 रुपये असताना त्या भाजप सरकारच छाती ओढू रस्त्यावर उतरत होते। एका सिलेंडरचे भाव इतके महाग झाले, आज हजाराच्या वरती झाले, तरी कोणी याच्यावरती बोलायसाठी काही तयार नाही। पेट्रोलचे दर हे 100च्या पलीकडे गेले आहे। शिक्षणाचे पेपर आपण बघितलं, रोज काही नाही कोणते ना कोणते पेपर फुटून राहिले। या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात चंद्रपूर जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आज निषेध मोर्चा काढला होता। आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या का या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली पाहिजे आणि पेपर फुटीचा जो कोणी त्याचा जिम्मेदार अधिकारी असेल किंवा मंत्री असेल यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पेट्रोल दरवाढी असो, गॅस दरवाढी असो, याच्या किमती कमी झाल्या पाहिजे। यासाठी आम्ही आज महामोर्चा काढला।